एका पोलीस अधिकाऱ्याची इयत्ता 8वीत शिकणारी मुलगी एके दिवशी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र दवाखान्यात उपचार सुरू करण्याआधीच त्या 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आणि तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या पित्याला आणि कुटुंबाला काय करावं हे सुचेनासं झालं. कारण शवविच्छेदन अहवालात लिहिलं होतं की अंमली पदार्थांच्या प्रमाणाबाहेर सेवन केल्याने तिच्या मेंदूच्या नसा फाटल्या होत्या. तसंच त्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा क्रूर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना आहे केरळमधील आणि ही घटना घडली एप्रिल महिन्यात. आणि अशा अनेक घटनांमधून समोर येऊ लागलं ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचं आणि तस्करांचं भयान वास्तव. म्हणूनच आज आपण ड्रग्ज तस्करी कशी होते, ड्रग्ज सेवनासंबंधी काय केस आहेत आणि ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारनं उचललेली पावलं काय आहेत, अशा अनेक गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळखे. आज तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधून गुगलवर ड्रग्ज असं टाईप केलं तर मागच्या 24 तासात घडलेल्या अनेक घटना तुम्हाला दिसतील. त्यात 200 कोटींचे ड्रग्ज युरोपसह ऑस्ट्रेलियात पाठवल्या प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी. काय आहे संपूर्ण प्रकरण? नाशिक ड्रग्ज प्रकरणात 10 जणांना अटक, यापुढे हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई होणार, अशा शीर्षकाच्या अनेक बातम्या आपल्याला पाहायला आणि वाचायला मिळतील. पण महाराष्ट्रात ह्या ड्रग्ज तस्कराच्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली ललित पाटील यांच्या ड्रग्ज प्रकरणापासून. मुळात पुण्याच्या ससून रुग्णालय परिसरात काही दिवसांपूर्वी 2 कोटीचे ड्रग्ज सापडले होते. तेव्हा या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला. मुळात ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे. पण कोणाला संशय येऊ नये म्हणून देश विदेशात शेळ्या एक्सपोर्ट करणाऱ्या व्यावसायिकाचा मुखवटा त्यानं परिधान केला होता. भाऊ भूषण पाटीलसह त्यानं दुबईला शेळ्या पाठवल्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत. पण शेळ्यांच्या नावाखाली त्यानं ड्रग्जही दुबईला पाठवल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मलेशिया, थायलंड या आणि इतर अनेक देशांमध्ये देखील ललित पाटीलने अंमली पदार्थ पाठवले होते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं नेटवर्क तयार झालं. याच नेटवर्कचा उपयोग करून ललित पाटील भारताबाहेर पळाल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. दरम्यान या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलातील 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मग भारतात दुसऱ्या देशांच्या सीमेवरून ड्रग्ज तस्करी कशी होते? एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सीमावर्ती भागातील शेतकरी किंवा मजुरांना अंमली पदार्थांचे पॅकेट्स दिले जातात. ते त्यांना सुरुवातीला घरी ठेवावे लागतात. पण एकदा तस्कर भारतात आले की कुरिअर आणि वेगवेगळ्या मार्गाने तस्कर अंमली पदार्थांची तस्करी करतात. सुरुवातीला अंमली पदार्थांची पाकिटं शहरामध्ये पूर्वनियोजित ठिकाणी नेली जातात. त्यानंतर पुन्हा कुरिअर करून विक्रेत्याकडे ते पाठवले जातात आणि मग सगळ्यात शेवटी तस्कर ते वितरकांना पाठवतात आणि तिथून ते ग्राहकांपर्यंत पोहोचतात. दरम्यान एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सीमेवर गुप्तचर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितलं की या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांना कमिशन दिलं जातं. परंतु या व्यवसायात सामील असलेल्या लोकांना मुख्य सूत्रधाराबद्दल फार माहिती नसते. त्यामुळेच ड्रग्ज किंगला पकडणं सोपं नसतं. तसंच भारतीय सीमेत अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे अनेक मार्ग आहेत. 2016 मध्ये पंजाबमधील अंमली पदार्थांच्या संकटावर संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री हरिभाई पार्थिभाई चौधरी म्हणाले होते, पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जात आहे. जसे की बोगदे बनवून पाईपद्वारे सीमेपलीकडून भारतीय हद्दीत अंमली पदार्थांचे पाकिट टाकून त्यांचा पुरवठा केला जातो. मग या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, नाकातून रक्त येणं, हिंसक भावना उचंबळून येणं, रक्तवाहिन्यात अडथळा, यकृत, किडनी, फुफ्फुसांचे आरोग्य बिघडणं, नैराश्य आणि इतरही असंख्य शारीरिक मानसिक व्याधी जडतात. शरीराचा आणि मनाचा ऱ्हास झाल्याने ड्रग्ज सेवन करणारी व्यक्ती निरुपयोगीच ठरते. त्याचे नुकसान त्या व्यक्तीला, कुटुंबाला आणि समाजालाही भोगावे लागतात. त्याहीपेक्षा अधिक धोकादायक बाब म्हणजे ड्रग्जमुळे देशाची अपरिमित हानी होते. ड्रग्जचा व्यापार बेकायदेशीर असल्याने त्यावर कोणतेच नियंत्रण नसते. त्यातून लाखो कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते आणि त्यात ओतला जाणारा पैसा अवैध मार्गाने कमवलेला असतो. तसंच ड्रग्ज माफिया कोणी सर्वसामान्य व्यापारी, व्यावसायिक किंवा उद्योजक नसतात, तर त्यांचे लागेबंधे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर, हवाला नेटवर्क, दहशतवादी संघटना आणि भारताला शत्रू मानणारे देश अशा सर्वांशीच असतात.
त्यामुळे त्यातला पैसा देशविघातक शक्तींच्या हातात जात असतो. त्याचा वापर पुन्हा भारताविरोधातच वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर पावलं उचलताना सध्या दिसत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विमानतळावर प्रश्न विचारला. देवेंद्रजी, ललित पाटील सापडत नाहीयेत, 2 आठवड्यापासून फरार आहेत. एव्हाना ललित पाटलांचं प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं. ललित पाटील प्रकरणात प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी धीरगंभीर आणि तितक्याच आश्वासक चेहऱ्यानं काय सांगितलं ते तुम्हीच पहा. सापडतील, जातील कुठे, शोधून काढू त्यांना. त्यांचे जे बाकी साथीदार बंधू होते ते सापडलेच ना, त्याच्यामुळे तेही सापडतील, जातील कुठे. असं आहे की मी ज्यावेळेस क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस सगळ्या युनिट्सला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आता आपलं टार्गेट हे ड्रग्ज आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारचे मुख्य लक्ष ड्रग्ज तस्करी संपुष्टात आणणे असून त्यावर सर्वांनी कठोर कारवाई करावी असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसंच येत्या काही दिवसात ड्रग्ज विरोधातील कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार असून त्यातील आरोपींनाही शोधून काढलं जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. दरम्यान नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानंतर राज्य सरकारने ड्रग्ज विरोधी मोहीम हाती घेतली आहे. केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांनीही काही दिवसांपूर्वीच हाच इशारा दिला होता. देशातून ड्रग्जही संपू आणि ड्रग्ज माफियांनाही संपू असा थेट संदेशच त्यांनी दिला होता. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अशा समित्यांचं गठन करण्यात आलंय. याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कारवाईवर लक्ष ठेवलं जाईल. तरुण पिढीला नाचवणारं आणि अंमली पदार्थ आणि त्यांच्या तस्करांवर लवकरच कडक कारवाईच्या आणखीन बातम्या तुम्हाला काही दिवसात ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळतील. एक नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला अशी काही घटना घडत असल्यास त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आज आपण समजायला हवं. इतकंच काय तर अंमली पदार्थांच्या तस्करीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.